महाराष्ट्राचा जामनेर पॅटर्न महाराष्ट्रात आणला तर भ्रष्टाचाराचा हा जामनेर पॅटर्न महाराष्ट्रात आणणार राऊतांनी सरकारवरती हा निशाणा साधलाय। भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न हा महाराष्ट्रात आणला असं म्हणत संजय राऊत यांनी टीका केली। तर अहो राऊत टेंडरचा मातोश्री पॅटर्न ही सांगा असा राऊतांवरती नवनाथ बन यांनी ही पलटवार केला। आता टेंडरचा जामनेर पॅटर्न शोधण्यापेक्षा टेंडरचा मातोश्री पॅटर्न सांगा। काय होता मातोश्री पॅटर्न? 25% कमिशन घ्यायचं। हा मातोश्री पॅटर्न महाराष्ट्राला माहितीये, मुंबईला माहितीये आणि याच मातोश्री पॅटर्नवर दोन मातोश्री उभ्या केल्यात संजय राऊत तुम्ही। त्यामुळे तुम्ही जामनेर पॅटर्न शोधण्याआधी जो मातोश्री पॅटर्न तुम्ही ठरवलाय 25% कमिशन घ्यायचं, दुसरी मातोश्री उभी करायची, गटारामध्ये पैसे खायचे, टॉयलेटमध्ये पैसे खायचे, खड्ड्यामध्ये पैसे घ्यायचे, हा धंदा तुमचा आहे, ही परंपरा तुमची आहे। कमिशन खोरी आणि खंडणी वसूल करणं ही परंपरा तुमची आहे। कुंभमेळ्याच्या नावाखाली टॉयलेटच्या नावाखाली भ्रष्टाचार झालाय। खासदार संजय राऊत यांनी हा आरोप केलाय। अहो तुम्ही तर गटार साफ करताना हे पैसे खाल्लेत असा पलटवार नवनाथ बन यांनी केला। कुणी टॉयलेटमध्ये पैसे खाल्ले, शौचालयामध्ये पैसे खाल्ले हे शोधण्यापेक्षा मुंबईमध्ये गटारातले पैसे देखील संजय राऊत तुम्हाला कमी पडत नव्हते। मिठी नदीचा गाळ काढताना तुम्ही पैसे खाल्ले, मुंबईचं गटार साफ करताना 25 वर्ष तुम्ही पैसे खाल्ले आणि आज नाशिकमध्ये जाऊन शौचालयाचा घोटाळा करताय। तुमच्याकडे एक पुरावा नाही, एक कागद नाहीये, परंतु मुंबई महापालिकेमध्ये गटारामध्ये कमिशनखोरी केल्याचे शेकडो पुरावे आहेत। तुमच्या लोकांना अटक देखील झाली आहे। त्यामुळे ज्यांनी गटारात पैसे खाल्ले, ज्यांनी मिठी नदीमध्ये घोटाळा केला, त्यांनी नाशिकमध्ये जाऊन बोंबाबोंब करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं। महाजनांना कुंभकर्ण मंत्री म्हटलं पाहिजे, संजय राऊत यांनी महाजनांवर टीका केली। अहो राऊत तुम्ही अहंकारी रावण आहात, नवनाथ बन यांनीही राऊतांवरती टीका केली। संजय राऊत कुंभकर्णाचं नाव घेण्यापेक्षा तुम्ही स्वतः अहंकारी रावण आहात। ज्या पद्धतीनं रावणाने सोन्याची लंका बनवली होती त्याच पद्धतीनं 2.5 वर्ष राज्यामध्ये सरकार असताना तुम्ही महाराष्ट्राची लूट करून सोनं कमवलेलं आहे। सोन्याची लंका तुमची आहे, अहंकार तुमच्याकडे आहे। त्यामुळे कुंभकर्ण कोण आहे हे सांगण्यापेक्षा आपण स्वतः अहंकारी रावण आहोत आणि महाराष्ट्र लुटून 2.5 वर्ष आणि 25 वर्ष मुंबई महापालिकेमध्ये कमिशनखोरी लुटून आपण सोन्याची लंका जमा केली आहे। त्याचा हिशोब महाराष्ट्राला द्या। अखेरचा रायगड व नाशिकचा पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलाय। गिरीश महाजन नाशिक तर भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री म्हणून आता घोषणा झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा तिढा सोडवलाय। सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आला। मागच्या अनेक दिवसांपासून हा वाद होता। भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्रीपद कधी मिळणार हा प्रश्न होता। मागच्या अनेक वर्षांपासून हा संघर्ष आपण पाहतोय। आरोप प्रत्यारोप सुद्धा यामध्ये बरेच झालेत। तटकरे विरुद्ध गोगावले हा संघर्ष केवळ रायगडनेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला। आता मात्र नाशिक आणि रायगड या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।